प्रिय विद्यार्थी मित्र हो, माय इझी इंग्लिश चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयासाठी मी आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. सेक्शन 2 मध्ये पोएट्रीच्या अंतर्गत पहिली पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड नावाची आहे. याचे कवी वॉल्ट विटमन हे आहेत. वॉल्ट विटमन हे अमेरिकन कवी होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी लीव्ज ऑफ ग्रास नावाचा कविता संग्रह लिहिला आणि त्या कविता संग्रहामधीलच ही एक कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड नावाची महाराष्ट्र बोर्डाने आपल्या अभ्यासक्रमासाठी निवडलेली आहे. सदर कवितेमध्ये वॉल्ट विटमन यांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही कृत्य कार्य करत असताना कशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रवास करत असतो, जर्नी करत असतो. त्याचा रोड त्याने निश्चित केलेला असतो. परंतु या प्रवासामध्ये जात असताना प्रत्येकाची मानसिकता विविध स्वरूपाची असते. वॉल्ट विटमन यांच्या मते आपण जेव्हा प्रवासी म्हणून एखाद्या मार्गावरती निघतोय, आपण जेव्हा आपल्या ध्येयाकडे पोहोचण्याचा जेव्हा प्रयत्न करतोय, तेव्हा आपण टू मच पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आपल्या आसपासची परिस्थिती काय आहे, आपल्या प्रवासामध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, किंवा बाकीच्या ज्या भौतिक बाबी ह्या जगामध्ये असतात, त्याचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता मी म्हणजेच माझं भविष्य आहे, माझं भविष्य दुसरा तिसरा कोणी घडवू शकत नसून केवळ मीच माझं भविष्य घडवू शकतो, मीच माझं फॉर्च्यून आहे, अशा पद्धतीचा एक विचार इथं वॉल्ट विटमन यांनी दिलेला आहे. आपल्या आसपास काही लोक असतील किंवा काही परिस्थिती असतील की जी आपल्यासाठी थोडीशी निगेटिव्ह पद्धतीची परिस्थिती त्याच्यामुळे निर्माण होत असते. आपल्यावरती काही बर्डन असतात, काही संकट असतात, काही अडथळे असतात. आपल्या ध्येयापासून आपल्याला परावर्तित करणारे घटक आपल्या आसपास असतात. परंतु वॉल्ट विटमन यांच्या मते आपल्यावरती बर्डन आणणारे घटक जे असतात त्यांच्यापासून आपण दूर न पळून जाता त्यांना सोबत घेऊनच आपण आपल्या प्रवासावरती गेलो पाहिजे, की जेणेकरून आपण त्या बर्डनपासूनही काहीतरी शिकू शकतो आणि आपण त्या बर्डनला न्यायही देऊ शकतो. जर का आपण आपल्यासोबतचे जीवनातले किंवा दैनंदिन जीवनातले बर्डन सोबत घेऊन जर आपण प्रवास करताय, आपण ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय, प्रयत्नशील राहताय, तर तुम्ही जेव्हा ध्येयावरती पोहोचताय तेव्हा तुमच्यावरती असलेल्या दबावांना सुद्धा तुम्ही न्याय दिल्यासारखं होईल आणि तुम्ही एक मजबूत स्ट्रॉंग व्यक्तिमत्व बनणार आहात, असा एक आशावाद इथं दिलेला आहे. मग ते व्यक्ती असू द्यात, ती परिस्थिती असू द्या, आपली आर्थिक परिस्थिती असू द्या, किंवा आपल्या आसपासची भौतिक परिस्थिती असू द्या, कशाही प्रकारची परिस्थिती असू द्या, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येणं गरजेचं आहे. आणि आपण आपला मार्ग ठरवण्यासाठी, निश्चित करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीची मदत घेण्याऐवजी आपणच आपलं भविष्य घडवू शकतो, अशा प्रकारचा अत्यंत पॉझिटिव्ह विचार जर का आपण केला तर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही, असं एक महत्त्वाचं एक विचारसरणी वॉल्ट विटमन यांनी आपल्याला दिलेली आहे. वॉल्ट विटमन यांच्याबद्दल एक थोडीशी माहिती आपण पाहणार आहोत. अ जर्नलिस्ट अँड अ टीचर बाय ट्रेड, Whitman is most known as a poet and essayist, and many modern poets credit his poetry with inspiring and influencing their own work. Whitman was born on Long Island and grew up in the New York area. He had very little formal schooling, but he considered himself to be a lifelong learner. He took jobs at print shops. Additionally, he taught schools and worked on several newspapers.
Whitman died at the age of 72 after suffering a debilitating stroke. His poems and essays are read in classrooms throughout the United States and the world. The speaker of the poem is described a trip on which he is embarking. He describes himself as a being healthy and free, and he realizes he is the only person who is in complete control of his life. He chooses his own destiny. Because of this realization, he does not have to wish or hope or pray for good fortune. He attests that he himself is own good fortune, and that is all he needs. There is nothing that he is lacking. He will reach his destination on his own, and the earth will provide him with anything extra that is necessary. This is not to say that the road he is taking is not paved with imperfections and burdens. Rather than worry, however, the speaker has decided to take those burdens with him and deal with them as they arise. Whitman separates his poem into four separate stanzas, with the exception of the first stanza, which contains only 3 lines. The other stanza contains 4 lines of verse. The poem utilizes free verse. The lines are unrhymed and the varying length. Song of the Open Road is told from a first person point of view, and the speaker, perhaps Whitman, knows himself very well. So let us see the poem stanza wise. Thank you. In the first stanza, the speaker begins his journey. Whitman writes the first stanza as it is. Afoot and light-hearted I take to the open road. Afoot and light-hearted I take to the open road. Healthy, free, the world before me. Healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. याचा अर्थ असा आहे, माझं जे भविष्य आहे किंवा मी ज्या ठिकाणावरती जाऊन पोहोचणार आहे ते ठिकाण मी स्वतःच निवडलेलं आहे. ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणी मी स्वतःच जाणार आहे. कशा प्रकारचा रस्ता मी निवडायचा आहे तो मी निवडलेलाच आहे. मी खूप फ्री आहे, मी खूप मनमोकळा आहे आणि या प्रकारचं ध्येय निवडत असताना मला कोणत्याही प्रकारचं बर्डन नाही. फ्रॉम दिस स्टांजा द रीडर इज एबल टू glean several important points. First, the speaker is setting out on the poem on the open road on foot. Secondly, he is light-hearted and open to all he is about to experience. Additionally, the speaker recognizes that it is he who is in control of his journey. He will choose where the path will take him on his journey. स्वतःचा मार्ग निवडण्याचा संपूर्ण अधिकार मला आहे आणि मी ज्या ठिकाणी जायचं आहे तो ठिकाण मीच निवडणार आहे. मी संपूर्ण माझं मन संपूर्णपणे फ्री आहे आणि मी लाईट हार्टेड आहे. म्हणजे माझ्या मनावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि मी एक अत्यंत ओपन रोड, उघड्या प्रकारचा रस्ता, अगदी सरळ रस्ता किंवा जो मला योग्य वाटेल तशा प्रकारचा रस्ता मी निवडलेला आहे. असा विचार या पहिल्या कडव्यामधून इथं मांडलेला आहे. The second stanza continues the thoughts expressed in the first 3 lines. Whitman writes, stanza 2, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. इथून पुढे मी माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी कधीही कोणाकडे चौकशी करणार नाही किंवा कोणाला विचारणार नाही, कारण मी स्वतःच माझं एक उज्ज्वल भविष्य आहे. henceforth I hamper no more, postpone no more, need nothing. इथून पुढे मी कुठल्याही आवश्यक गोष्टीसाठीची मागणी करणार नाही. इथून पुढे मी कुठलीही गोष्ट पुढे ढकलणार नाही किंवा तडजोड करणार नाही आणि मला कुठल्याही गोष्टीची आता अपेक्षाही राहणार नाही किंवा मला कुठलीही गरज आता राहणार नाही. मी माझं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच मी माझा मार्गक्रम करणार आहे. डन विथ इनडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, querulous criticisms, strong and content, I travel the open road. सर्व प्रकारची तयारी मी केलेली आहे. कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतील, कोणत्या गोष्टी क्रिटिसाइज होऊ शकतील किंवा काय,
आणि किती प्रमाणामध्ये मी अभ्यास वाचलं पाहिजे माझ्या समोरच्या उद्दिष्टाबद्दल, तर ती सर्व तयारी मी केलेली आहे आणि आता मला कोणालाही विचारायची गरज नाही. माझं संपूर्ण मानसिक नियंत्रण मी स्वतःवरतीच ठेवलेलं आहे. मी संपूर्ण कंट्रोलमध्ये आहे आणि आता मी एका ओपन रोडवरती माझा प्रवास सुरू करतो आहे. The speaker says that he does not have to pray for good luck because he is the maker of his own luck. He will no longer cry or hesitate to do what he wants because he is in need of nothing. He is no longer content with being walled inside. He is strong and happy to be on the open road. In line 6, Whitman writes of Carolus criticism. The use of alliteration here emphasizes the speaker's carefree tone, which is continued throughout the course of Song of the Open Road. In the third stanza, Whitman makes reference to the earth and stars. He writes, stanza 3, the earth that is sufficient. I do not want to constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Here the speaker seems to separate himself from others. He says the earth is fine. The way it is. He does not desire to be any closer to the stars than he already is. He knows they are fine where they are, and he knows they are good enough for those who belong to them. This last line is in strong contrast of the rest of the poem, where the speaker emphasizes his free will and independence, which means he probably does not include himself in the group of people who belong to the constellations. He does not belong to them because he does not need them. अशा प्रकारचे लोक आपल्या आसपास असतात की ज्यांची मानसिकता थोडीशी निगेटिव्ह असते किंवा ते लोक आपल्याला आपल्या मार्गापासून परावर्तित करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांच्या पासून मी नेहमीच दूर आहे असा इथे विचार मांडलेला आहे. त्याच पद्धतीनं मी संपूर्णपणे फ्री आहे. मी स्वतःचा मार्ग स्वतःच निवडलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचं बर्डन माझ्यावरती नाही. मी संपूर्णपणे स्वतंत्र आहे आणि कुठल्याही ज्या भौतिक गोष्टी आहेत आपल्या विश्वामधल्या, जसं की पृथ्वी, स्टार्स वगैरे असतील, विश्व असेल, अवकाश असेल, तर ह्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत आणि मीही माझ्या माझ्या ठिकाणी योग्य आहे. मी कुठल्याही गोष्टीकडे माझी तक्रार करत नाही किंवा माझ्याकडे काही कमतरता आहेत असंही मी सांगत नाही. माझ्याकडे जे आहे ते माझ्यासाठी योग्य आहे, उत्कृष्ट आहे, सफिशियंट आहे, पुरेसं आहे, अशा पद्धतीचा विचार इथं मांडलेला आहे. स्टँजा 4. The fourth stanza is physically separated from the rest of the poem by Whitman's use of parentheses. He writes, stanza 4, still I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. Whitman's use of parentheses here makes the stanza more an aside than its own separate being. It is almost an afterthought that the speaker decides to throw in, but it is still important to Song of the Open Road. Here the speaker admits that he is not without his own problems, but instead of fretting, he relishes them. The reader can see this throughout Whitman's diction. His use of the word delicious is no accident. Through that word, Whitman conveys the sense of relish the speaker feels for his burden. In the second line of the final stanza, the speaker admits to all that he carries them with him wherever he goes. This thought is continued in the final two lines of the poem. The speaker declares that he cannot rid himself of them. Instead, he and his burdens share a symbolic relationship of sorts. He is filled with his burdens, and in return, he fills them. The speaker is stating here that his burdens do not define him. Rather, he accepts them and carries them with him wherever he goes.
शेवटचं जे जो स्टांजा आहे, शेवटचं जे कडवं आहे, त्या कडव्यामध्ये असा विचार वाल्ट विटमन यांनी मांडलेला आहे, की माझ्यावरचे जे दबाव आहेत, माझ्यावरचे जे बर्डन आहेत, माझी जी संकट आहेत, ती संकट मी नेहमी माझ्यासोबतच घेऊन चाललेलो आहे. मी माझ्या संकटांच्या पासून दूर धावण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्या संकटांच्या पासून मी पळ काढण्याचाही प्रयत्न करत नाही. त्या संकटांना मी अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करत नाही, टाळण्याचाही प्रयत्न करत नाही. परंतु ती संकट मी माझ्यासोबतच घेऊन जात आहे. ती संकट मला त्रास देतील आणि त्या संकटांनाही मी पुरून उरणार आहे. अशा पद्धतीचा विचार, मीही संकटांना काहीतरी रिटर्न देणार आहे, अशा पद्धतीचा एक अत्यंत पॉझिटिव्ह विचार इथं वाल्ट विटमन यांनी मांडलेला आहे. सामान्यपणे लोक आपल्या संकटांना घाबरतात आणि संकटांच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु विटमन यांच्या मते आपण आपल्या संकटांच्या पासून दूर न जाता आपण आपल्या संकटांच्या सोबत चला, त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि त्या संकटांनाही काहीतरी शिकवा आपल्या कृतीच्या माध्यमातून. हा अत्यंत महत्वाचा विचार इथं वाल्ट विटमन यांनी मांडलेला आहे.